चांदूर रेल्वे 7:30 आमदार प्रतापदादा अचक यांच्या मध्यस्थीने चांदूर रेल्वे तालुक्यातील आमदार येथील एकूण 8चे सुट्टी उपोषण 4 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज सायंकाळी आमदार प्रतापदादा अचक यांच्या मध्यस्थीने चांदूर रेल्वे तालुक्यातील आमदार येथील एकूण 8चे सुट्टी उपोषण घटकधारक या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले आणि त्या करून उपोषणाला बसले होते। त्यांच्या समवेत 100वर उपोषण करीत होते। प्रशासनाची चिंता वाढली होती। प्रताप अचक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। बैठकीत तोडगा निघाला नाही, पुन्हा उपोषण सुरू केले जाईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। त्यावर बोलताना म्हणाले, प्रश्नावर बैठकीत तोडगा निघाला नाही तर पुढच्या उपोषणात सहभागी होऊ। आज 4 दिवसापासून आपले सर्व नागरिक, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ महिला आहेत, ते सर्व उपोषणाला बसले होते। त्यामध्ये जीआरच्या बाबतीत थोडं शासन स्तरावर आणि नागरिकांमध्ये संभ्रम असल्यामुळे काही गोष्टी क्लिअर होत नव्हत्या। आज सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा करून, उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आणि त्यांचे नेतृत्व करणारे 2-3 सगळे पदाधिकारी होते, त्यांच्याशी चर्चा केली आणि जीआरचं व्यवस्थित वाचन करून त्याचं इंटरप्रिटेशन प्रॉपर करून त्यामध्ये नेमकं काय आहे, कशा पद्धतीने लाभ देता येते याची त्यांना माहिती दिली आणि त्या अनुसार आता पुढील कारवाई येणाऱ्या ग्रामसभेमध्ये विशेष ग्रामसभा बोलून होणार आहे आणि त्या ग्रामसभेमध्ये संपूर्ण बंदोबस्तात आणि शासनाचे प्रतिनिधी हजर राहून ही ग्रामसभा घेणार आहे। त्यामुळं त्यामधून पुन्हा एक जे आवास प्लसचे नावं होते ते त्यामध्ये समाविष्ट करण्यात येतील आणि त्यामध्ये नंतर प्राधान्यक्रम जो शासनानं दिला आहे जीआर मध्ये, त्या जीआरनुसार प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल आणि त्यानुसार प्रत्येकाला शासन निर्णयाप्रमाणे लाभ देण्यात येईल अशा निर्णयाप्रत सगळेजण आले आहेत आणि त्याला सर्व उपोषणकर्त्यांनी मान्यता दिली। त्यामुळे त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि शासनाच्या वतीने जी प्रक्रिया करायची आहे ती शासनाच्या वतीने होणार आहे, ती तात्काळ आणि योग्य पद्धतीने व्हावी अशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। आणि 19 पैकी 3 जणांना घरकुल मान्यता देण्यात आली, म्हणजे बाकी जणांना अजून दिले, काय सांगा? नाही, त्या संदर्भात मी आधीच सांगितलं ते काहीतरी कन्फ्युजन आहे, तसा प्रकार नाही आहे। ते आता जी काही आता ग्रामसभा होईल साधारणपणे 12 तारीख टेंटेटिव्ह ठरली आहे, 12 सोमवार आहे तो, 12ला होईल ती आणि त्यामध्ये सगळी चाळणी लागून योग्य पद्धतीने पूर्ण मान्यता मिळणार आहे।